भारतीय वंशाचे अब्जाधीश आणि एचआर तंत्रज्ञान कंपनी रिपलिंगचे सहसंस्थापक प्रसन्ना शंकर सध्या त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आले आहेत। सुमारे 10 अब्ज डॉलर किमतीच्या कंपनीचे मालक असलेल्या प्रसन्ना यांनी त्यांच्या पत्नी दिव्या शशिधर हिच्यावर गंभीर आरोप केले आहेत। प्रत्यार्पण, फसवणूक, खोटे आरोप आणि त्यांच्या 9 वर्षाच्या मुलाला बळजबरीने अमेरिकेला नेण्याचा कट रचल्याचा त्यांनी दावा केला आहे। प्रसन्ना यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत हे आरोप केले। त्यानुसार त्यांनी पत्नीच्या वागणुकीमुळे घटस्फोट घेत असल्याचे सांगितले। विशेष म्हणजे ते सध्या चेन्नई पोलिसांपासून लपून तामिळनाडूच्या बाहेर असल्याचा दावा त्यांनी केला आहे। विवादाचे मूळ कारण काय? प्रसन्ना शंकर यांनी सांगितले की त्यांच्या पत्नीचे अनूप कुट्टीसंकरन नावाच्या व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते। या प्रकरणामुळे दोघांमध्ये सतत भांडणे होऊ लागली आणि अखेर घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घ्यावा लागला। मात्र पत्नीने त्यांच्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला आणि त्यांचा मुलगा अमेरिकेत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला असा आरोप त्यांनी केला आहे। प्रेम कहाणीपासून संघर्षापर्यंतचा प्रवास। प्रसन्ना शंकर यांचा जन्म चेन्नई येथे झाला आणि तिथेच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले। NIT त्रिचीमध्ये शिकत असताना त्यांची आणि दिव्या शशिधर यांची ओळख झाली। भारतातील आघाडीच्या कोडर्सपैकी एक असल्याने प्रसन्ना यांनी पुढे तंत्रज्ञान क्षेत्रात यशस्वी करिअर घडवले। नंतर त्यांनी स्वतःची कंपनी स्थापन करण्यासाठी अमेरिकेत स्थलांतर केले। दोघांचे लग्न तब्बल 10 वर्ष टिकले आणि त्यांना 9 वर्षाचा एक मुलगा आहे। मात्र नंतर पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे नाते तुटले। पत्नीच्या अफेअरचे पुरावे आणि खळबळजनक खुलासे। प्रसन्ना यांनी त्यांच्या पत्नीच्या परपुरुषासोबतच्या संबंधाची माहिती अनूप कुट्टीसंकरन यांच्या पत्नीने दिली। त्यांनी दोघांमधील व्हॉट्सअप चॅट आणि हॉटेल बुकिंगचे पुरावे पाठवले। या चॅटमध्ये दिव्या शशिधरने अनूपला मेसेज करताना लिहिले होते, तू माझ्यासाठी एक्सेल साइजचे कंडम खरेदी करू शकतोस का? ते गार्डियन, वॉटसन्स किंवा 7-11 मध्ये मिळतात। या मेसेजला उत्तर देऊ नकोस, मी ते आता डिलीट करत आहे। या संभाषणानंतर अनूप कुट्टीसंकरने हॉटेल बुकिंग केली होती, पण गेस्टच्या ईमेल ID मध्ये दिव्या शशिधरचा मेल ID होता। घरगुती हिंसाचाराचे आरोप आणि न्यायालयीन लढाई। या घटनेनंतर प्रसन्ना आणि दिव्या यांच्यात घटस्फोटावर चर्चा सुरू झाली। घटस्फोटानंतर पत्नीला किती रक्कम द्यावी लागेल यावरून वाद निर्माण झाला। ते पुढे सांगतात, ती घटस्फोटासाठी मोठी रक्कम मागत होती। जेव्हा मी तिला कायदेशीर प्रक्रियेनुसार पैसे देण्याचे ठरवले तेव्हा तिने माझ्यावर खोटे आरोप केले। तिने माझ्यावर घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला, न्यूड व्हिडिओ लीक केल्याचा दावा केला आणि महिनाभरापूर्वी माझ्यावर बलात्कार केल्याचे आरोप लावले। सिंगापूर पोलिसांनी या आरोपांची चौकशी केली आणि प्रसन्ना शंकर यांना निर्दोष ठरवले। पुढे प्रसन्ना यांनी भारतामध्ये घटस्फोटासाठी अर्ज केला। मात्र त्याच वेळी दिव्याने अमेरिकेत घटस्फोटाचा दावा दाखल केला, जेणेकरून तिला जास्त आर्थिक फायदा मिळू शकेल। मुलाच्या कस्टडीसाठी संघर्ष। या संपूर्ण प्रकरणात सर्वात संवेदनशील बाब म्हणजे त्यांच्या मुलाची कस्टडी। दिव्याने मुलाला अमेरिकेत नेण्याचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला घटस्फोटाच्या खटल्यात अधिक फायदा होईल। मात्र प्रसन्ना यांनी अमेरिकन कोर्टात आंतरराष्ट्रीय बाल अपहरणाचा खटला दाखल केला। यामध्ये अमेरिकन न्यायालयाने प्रसन्नाच्या बाजूने निकाल दिला आणि मुलाला भारतात परत पाठवण्याचा आदेश दिला। त्यानंतर दोघांमध्ये एक करार झाला। प्रसन्ना यांनी दिव्याला 9 कोटी रुपये आणि दर महिन्याला 4,30,000 रुपये पोटगी द्यायची। मुलाची कस्टडी 50-50% प्रमाणात वाटून घेतली जाईल। मुलाचा पासपोर्ट एका कॉमन लॉकरमध्ये ठेवला जाईल, जेणेकरून दिव्या त्याला पुन्हा अमेरिकेला घेऊन जाणार नाही। मात्र दिव्याने या अटी नाकारल्या आणि पुन्हा अमेरिकेत जाऊन घटस्फोट दाखल करण्याची धमकी दिली। प्रकरणाचा शेवट कुठे जाईल? प्रसन्ना शंकर आणि दिव्या शशिधर यांच्यातील हा संघर्ष आता आंतरराष्ट्रीय न्यायालयांपर्यंत पोहोचला आहे। एका बाजूला प्रसन्ना शंकर यांनी पत्नीवर फसवणुकीचे आरोप लावत तिला कायदेशीररित्या हरवण्याचा प्रयत्न केला आहे, तर दुसऱ्या बाजूला दिव्या शशिधर यांनी त्यांच्यावर घरगुती हिंसाचारासह गंभीर आरोप लावले आहेत। हा खटला केवळ एक व्यक्तिगत संघर्ष राहिलेला नाही, तर कायदेशीर, आंतरराष्ट्रीय आणि नैतिक पातळीवर अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करणारा वाद ठरला आहे। या प्रकरणाचा अंतिम निकाल काय लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। मित्रांनो, या व्हिडिओबद्दल तुमचं मत काय हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा।